अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते रामराजे नाईक निंबाळकर यांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीतला प्रवेश आता निश्चित झालाय। 14 ऑक्टोबरला फलटणमध्ये रामराजे नाईक निंबाळकर शरद पवारांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश करतील। काल हर्षवर्धन पाटील यांच्या पक्षप्रवेशाच्या वेळी शरद पवार यांनी रामराजेंच्या प्रवेशाचे संकेत दिले होते। आता त्यावर रामराजे यांनी स्वतः शिक्कामोर्तब केलेला आहे। निलेश बुधावले आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। निलेश, प्रवेश आता रामराजेंचा निश्चित मानला जातोय, कशी गणितं बदलतील या प्रवेशानंतर, काय अपडेट्स आहेत? अश्विन, 14 तारखेला रामराजे नाईक निंबाळकर यासोबतच सातारा जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवारांच्या संजीवराजे नाईक निंबाळकर यासोबतच फलटणचे विधानसभेचे आमदार दीपक चव्हाण हे 3 महत्त्वाचे नेते हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करताना पाहायला मिळतील। 14 तारखेला फलटणमध्ये एका जाहीर मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते देखील या मेळाव्याला उपस्थित राहतील आणि या मेळाव्यातच हे 3 महत्त्वाचे नेते अजित पवारांची साथ सोडून तुतारी हातात घेताना पाहायला मिळतील। खरं तर 1 आठवड्यापूर्वीच कोरेगाव तालुक्यातील सोळशी येथे एक महत्त्वाचा कार्यक्रम झाला होता आणि त्यावेळेस अजित पवारांना थेट फोनवरून भाषण केलं होतं आणि या भाषणामध्ये स्थानिक आमदार म्हणून दीपक चव्हाण हेच पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार असतील असं जाहीरही केलं होतं। मात्र आता ज्या पद्धतीने घडामोडी घडतायत आणि सातारा जिल्ह्यामध्ये तुतारी हातात आता हे तिघही नेते घेत आहेत, त्यामुळे विधानसभेसाठी अजित पवारांना आपला उमेदवार बदलावा लागणार आहे। नवीन उमेदवाराची चाचपणी या ठिकाणाहून करावी लागणार आहे। दुसरी महत्त्वाची बाब अशी आहे की रामराजे नाईक निंबाळकर यांचं सातारा जिल्ह्यामध्ये मोठं वलय आहे, त्यामुळे आजूबाजूच्या मतदारसंघांवर त्याचा परिणाम होताना पाहायला मिळतो। जवळच सातारा जिल्ह्याच्या असणाऱ्या माळशिरस विधानसभा मतदारसंघ असेल किंवा साताऱ्याच्या आसपासचे मतदारसंघ, याच्यामध्ये फलटणच्या आसपासचा मतदारसंघ, वाई खंडाळा विधानसभा मतदारसंघ असेल, यासोबतच कोरेगाव विधानसभा मतदारसंघ असेल, यासोबतच फलटण विधानसभा मतदारसंघ असेल आणि मान विधानसभा मतदारसंघ असेल, या 4 ते 5 विधानसभा मतदारसंघांवर रामराजेंचा प्रभाव पडतो आणि त्यामुळे या ठिकाणची गणित ही बदलण्याची शक्यता आहे। रामराजेंसोबतच त्यांचे जे महत्त्वाचे जिल्ह्यातले नेते आहेत ते देखील आता अजित पवारांची साथ सोडून तुतारी हातात घेण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे। स्वतः शरद पवार या कार्यक्रमाला उपस्थित असणार आहेत। 14 तारखेला हा भव्य कार्यक्रम पार पडेल आणि त्याच कार्यक्रमामध्ये दीपक चव्हाण यांची उमेदवारी देखील या ठिकाणाहून शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून घोषित होण्याची देखील दाट शक्यता आहे। खरं तर कालच अजित पवारांना या सगळ्या विषयासंदर्भात रामराजे आज मला भेटणार आहेत अशा पद्धतीची माहिती दिली होती, मात्र ही भेट आज होत नाहीये। ही भेट उद्या किंवा परवा होऊ शकते। मात्र एकंदरीतच मागच्या महायुती सरकारमध्ये सामील होताना जी आश्वासनं दिली गेली होती ती पूर्ण झालेली नाही आहेत आणि त्यामुळेच कुठेतरी हा एक वेगळा निर्णय घेण्याचा प्रयत्न रामराजेंच्या वतीनं होतोय अशी देखील विश्वसनीय सूत्रांना माहिती दिली आहे। 14 तारखेला सातारा जिल्ह्यामध्ये एक महत्त्वाचा पक्षप्रवेश पार पडेल आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला बळ मिळताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। अश्विन, धन्यवाद निलेश या माहितीबद्दल। तेव्हा 14 तारखेला हा पक्षप्रवेश आहे आणि नेमकं या पक्षप्रवेशाच्या वेळी दोन्ही नेते नेमकं काय बोलतात पाहणं महत्त्वाचं असेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।